नमस्कार मंडळी, ताक्षूच्या मराठी रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। थंडी आली आहे तर थंडीमध्ये बनणारा खास सूप आज बनवणार आहे। पौष्टिक, एकदम हेल्दी आणि वेट लॉससाठी पण तुम्ही हे वाला सूप बनवू शकता। लेमन कोरिएंडर सूप बनवणार आहे आपण। लिंबू आणि कोथिंबीर, थोडंसं आंबट चव असते, खूप टेस्टी लागतं। तर साहित्य घेतलं आहे कांदा, मिरची, कोथिंबीरच्या काळ्या आहे बारीक कापून घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, लिंबू, फरसबी घेतली आहे, शिमला मिर्च घेतली आहे, हे पिकलेली मिरची आहे, त्याचे साल आहे। मी इथे अद्रक, काली मिर्च कुटून घेतली आहे, गाजर, लसण, अद्रक घेतलं आहे आणि ह्या बिया आहे। आणि छोट्या वाटीमध्ये जे आहे ते जे लिंबू असतं ना वरचं साल, त्याला मी किसून घेतलं आहे, म्हणजे क्रश काढून घेतलं आहे। तर कढई घेतले, कढईमध्ये तेल घेतले तापायला, तेल एकदम कडक तापून घ्यायचं। त्यानंतर लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या आपण टाकल्या यामध्ये। गॅस एकदम फास्ट ठेवायचा आहे, फास्ट याच्यामध्येच आपल्याला टाकायच्या, कारण की भाज्या आपल्या मऊ पडायला नको म्हणून। तर कांदा टाकलाय बारीक चिरलेला। आपल्याला सूप वगैरे बनवायसाठी ना भाज्या भरपूर बारीक कापाव्या लागतात, तेव्हा सूप एकदम टेस्टी बनतो। नंतर गाजर टाकला आहे, फरसबी टाकली आहे, फरसबी पण मी एकदम बारीक बारीक कापून घेतली होती। भाज्या कापायलाच आपल्याला वेळ जातो, सूप तर आपलं 5 मिनिटात लगेच बनतो। नंतर हे साला आहे मिरचीची, ती साला टाकून घेतली आहे। कोथिंबीरच्या काळ्या बारीक कापल्या होत्या, त्या कोथिंबीरच्या काळ्याने खूप चांगला टेस्ट येतो सूपचा, तर तुम्ही नक्की टाका। आणि शिमला मिरची आहे बारीक कापून ठेवली होती, त्याला पण आपण टाकलं याच्यामध्ये। तर व्यवस्थित असं फिरून घ्यायचं चम्मचनी। आणि गॅस आपल्याला फास्ट ठेवला आहे, तर ते भाज्या आपल्याला नरम नाही पडायला पाहिजे म्हणून। पण मी शिमला मिर्च थोडी नंतरच टाकले, बिया टाकले। ह्या पिकली जी मिरची होती ना लाल, त्याचे साल वेगळे काढून घेतले होते मी आणि बिया वेगळ्या काढून घेतल्या होत्या, तुम्ही एक सोबत पण टाकू शकता। हे टाकलंय मी लिंबूचं क्रश। लिंबूचं वरचं जे साल असतं ना ते किसून घ्यायचं आहे वरून हळूहळू, तर तो क्रश निघून जाणार। त्यानंतर ओली कोथिंबीर टाकली थोडीशी। आणि आता आपल्याला किती सूप बनवायचं आहे त्या हिशोबाने पाणी टाकूया। मी इथे कमीत कमी 1 लिटर पाणी घेतलं आहे। 1 लिटर पाणी घेतलं आणि याला आपण एक उकळ आणूया, चांगली उकळ आणेपर्यंत। इथं बघा घेतलं आहे कॉर्नफ्लोअर, घेतलं आहे 2 चमचे आणि याच्यामध्ये पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपलं सूप एकदम दाटसर व्हायला पाहिजे, म्हणून तुम्हाला जास्त दाटसर हवं तर तुम्ही थोडं जास्त हे टाका कॉर्नफ्लोअर। इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मी, थोडीशी साखर पण टाकू शकता तुम्ही जर टाकायची असेल तर, नाही टाकली तरी पण चालेल। हे बघा याला आपण व्यवस्थित अजून मिक्स करून घेते। आणि बघा उकळ आलीच आहे आता सूपला। जशी उकळ येते ना, इथे काळी मिर्च मी कुटून ठेवली होती ना, अशी कुटून ठेवलेली काळी मिर्च टाकली की खूप छान टेस्ट येतो। कुटून टाका एकदम अशी बारीक, ती मिक्सीमध्ये बारीक नाही करायची, खलबत्त्यामध्ये कुटून घ्या। आणि आपण ओली कोथिंबीर टाकूया। आपल्या बघा कोरिएंडर सूप आहे तर आपल्याला हे जास्तच टाकायचे आहे ओली कोथिंबीर। ओली कोथिंबीर आणि लिंबूचा टेस्ट जास्त असतो सूपमध्ये। जर तुम्हाला आंबट आवडतं जास्त तर तुम्ही जास्त पण टाकू शकता। बघा याच्यामध्ये आपण टाकतो लिंबाचा रस। लिंबाचा रस कधी टाकायचा? गॅस बंद करून, गॅस चालू असताना लिंबाचा रस टाकायचा नाही आहे, नाहीतर आपलं सूप कडवट होऊ शकतं। तर आपलं सूप झालं आहे, मी थोडं पातळ ठेवलं आहे। जर तुम्हाला थोडं जाड हवं असेल तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लोअर जास्त टाका। तर बघा आपलं सूप बनवून एकदम रेडी आहे। पौष्टिक, हेल्दी आणि वेट लॉस हे सूप बनलेलं आहे। तुम्हाला रेसिपी कशी लागली तर कमेंट करून नक्की सांगा। आणि एकदम सिंपल आहे, तुम्ही लगेच 5-10 मिनिटात बनवू शकता आरामात। तुम्ही नाईटला म्हणजे जेवायचं जर इच्छा नसेल तर हे वाला सूप तुम्ही बनवून पिऊ शकता। तर नक्की सांगा कमेंट करून, आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या फॅमिली अँड मित्रांमध्ये पण शेअर करा। तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, बाय।